नमस्कार, मी प्रशांत कदम। आजचा व्हिडिओ हा केवळ कुठल्या बातमीबद्दलचा नाही आहे, तर देशामध्ये येऊ घातलेल्या एका लोकशाहीवरच्या संकटाबद्दलचा आहे। सोशल मीडियावरती सर्वात मोठी सेन्सॉरशिप आणण्याच्या तयारीमध्ये मोदी सरकार आहे। जी सोशल मीडियाची साधनं तुम्ही उठता बसता वापरता, त्या प्लॅटफॉर्मवरती उद्या तुम्हाला सरकार विरोधी काही ऐकायलाच मिळू नये, अशी तयारी मोदी सरकारनं सुरू केलेली आहे। IT रूल्समध्ये काही नव्या अमेंडमेंट्स करण्याच्या विचारामध्ये मोदी सरकार आहे। त्याच्या संदर्भातला एक ड्राफ्ट 30 मार्च 2026ला मोदी सरकारनं जाहीर केलेला आहे आणि अतिशय कमी वेळ देऊन, म्हणजे केवळ 2 आठवड्यामध्ये लोकांच्या सूचना मागवून 14 एप्रिल नंतर त्याची अंमलबजावणी करण्याचा मोदी सरकारचा विचार आहे। म्हणजे या सरकारला मेनस्ट्रीम मीडियाबद्दल कुठला रूल अमेंडमेंट करावीशी वाटली नाही, कारण त्यांना माहिती आहे हा सगळा मीडिया आपल्या हातामध्ये आहे, आपलं बाहुलं बनलेलं आहे। त्यांना या रूल्समध्ये अमेंडमेंट केवळ सोशल मीडियासाठी करावीशी वाटते, कारण ही एकमेव स्पेस उरलेली आहे की जिथं आता सरकारला प्रश्न विचारले जात आहेत। आणि म्हणून वेळीच या नव्या घडामोडीबद्दल सावध व्हा, याच्याबद्दलची माहिती जितकी शक्य होईल तितकी मिळवा, कारण पुन्हा नंतर वेळ गेलेली असेल। आणि गेल्या काही दिवसामध्ये याची प्रचिती येतेच आहे। तुम्ही सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पाहिला असेल, जो इंस्टाग्रामवरती प्रचंड व्हायरल झालेला होता। पंतप्रधान मोदी हे बाहेर गेल्यानंतर बाहेरच्या राष्ट्राध्यक्षांना कसे भेटतात, कसे बोलतात, याच्याबद्दल एक अत्यंत मार्मिक टिप्पणी या व्हिडिओतून करण्यात आलेली होती। म्हणजे बघा, मोदींच्या प्लॅटफॉर्मवरून किंवा आपल्या देशामध्ये ANI सुद्धा हे सगळे व्हिडिओ म्यूट करून दाखवतं, पण अनेकदा बाहेरच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्लॅटफॉर्मवरती कदाचित हा ऑडिओ कधीतरी चुकून येतो आणि त्याच्यातून मोदी नेमकं त्यांच्यासोबत काय बोलत असतात आणि विनाकारण का हसत असतात, याच्याबद्दल एका युवकानं अतिशय व्यंगात्मक पद्धतीनं हा व्हिडिओ केला। पण तो सरकारला इतका झोंबला की त्यांनी त्याचं इंस्टाग्राम अकाउंट जे आहे ते बंद करून टाकलेलं आहे। पण बंद केल्यानंतर सुद्धा गेल्या आठवडाभरामध्ये हा व्हिडिओ सर्वाधिक व्हायरल आहे। जवळपास 837 मिलियन लोकांनी तो बघितलेला आहे। इतकी भीती सरकारला या व्हिडिओची वाटते। आणि हे केवळ एक उदाहरण आहे। तो व्हिडिओ तुम्ही आत्ता पाहाच, त्याची थोडीशी झलक। पण सोबतच गेल्या आठवडाभरामध्ये नॅशनल दस्तक नावाचं बहुजन समाजाचा आवाज उठवणारं एक चॅनल आहे, त्यांचं फेसबुक अकाउंट बंद करण्यात आलेलं आहे। मॉलिटिक्स, ज्याच्यावरती सरकारला प्रश्न विचारले जातात, त्यांचं अकाउंट बंद करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर 4 PM नावाचं उत्तर भारतातलं एक चॅनल आहे, ते यूट्यूबवरनं हटवण्यात आलेलं आहे। आणि मुकेश मोहन सारख्या पत्रकारावरती नितीन गडकरी एका बातमीनंतर केस दाखल करतायत, हे याच्याबद्दलचा पण एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला होताच। त्यामुळं हे सगळं करण्यासाठी आता अधिकाधिक नियंत्रण मोदी सरकारला आपल्या हातामध्ये हवं आहे आणि त्यासाठी याची तयारी चालू आहे। संसदेमध्ये याचे पडसाद उमटले, रस्त्यावरती उमटत आहेत आणि 14 एप्रिलपर्यंत जर तुम्ही वेळीच जागे नाहीत झालात, याच्याबद्दल आवाज नाही उठवलात, तर कदाचित पुन्हा आपल्या हातात ही वेळ जी आहे ती शिल्लक राहणार नाही आहे। काय नेमका हा एक प्रस्तावित विधेयकाचा मसुदा आहे, नियमांचा मसुदा आहे, आपण बघूयात। हे अमेंडमेंट्स आहेत IT रूलमधले आणि त्याच्यामुळे होणार काय आहे, एकतर मीडिया हाऊसेस यांच्या रेग्युलेशनच्या ऐवजी जे इंडिव्हिज्युअल क्रिएटर्स आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत, त्यांना रेग्युलेट करणं हे सरकारला सोपं जाणार आहे। कारण न्यूज पब्लिशिंग याच्यासाठी काहीतरी एक रजिस्ट्रेशन हवं असतं, सरकारच्या माहिती प्रसारण खात्याकडे तुमची नोंदणी हवी असते। पण या अमेंडमेंट्सनुसार सरकार आता याची व्याख्याच बदलून टाकणार आहे। म्हणजे कुठल्याही सोशल मीडियावरती जरी तुम्ही न्यूजबद्दल काही लिहित असाल, तरी सुद्धा तुम्हाला याच कॅटेगरीमध्ये आणलं जाणार आहे। आणि एकदा का हे रूल नोटिफाय झाले की त्याच्यानंतर तुम्ही यूट्यूब, इन्स्टा असेल, X असेल, याच्यावरती तुम्ही काहीही पब्लिश केलं तरीसुद्धा तुम्ही MIB म्हणजे मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग, माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये येणार आहात। तुम्हाला ही मिनिस्ट्री जी आहे ती डायरेक्ट ब्लॉकिंगच्या ऑर्डरसुद्धा तुमच्या कंटेंटबद्दल देऊ शकते। सोबतच
द ड्राफ्ट रिमूव्स द डिस्टिंक्शन बिटवीन व्हॉलंटरी ॲडवायझरीज अँड मॅन्डेटरी कंप्लायन्स. म्हणजे ज्या सोशल प्लॅटफॉर्म्सवरून ही माहिती प्रसारित केली जाते, उदाहरणार्थ फेसबुक, यूट्यूब, हे सगळे अमेरिकन प्लॅटफॉर्म्स आहेत. पण म्हणजे यांचेसुद्धा काही रेग्युलेशन असतात. यूट्यूबवरती सुद्धा आम्ही काही ठराविक नियमांचं पालन करूनच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवत असतो. पण सरकारला हे पुरेसं वाटत नाही आहे. सरकारला असं वाटतंय की समजा जर आमच्या विरोधातला एखादा कंटेंट आहे आणि आम्हाला तो चुकीचा वाटतोय, तर आम्ही तुम्हाला आदेश दिल्यानंतर, म्हणजे अमेरिकन कंपनीला आदेश दिल्यानंतर तुम्हाला तो इथं ब्लॉक करावा लागेल. आणि त्या अर्थानं हे नियम जे आहेत ते बदलण्यात आलेले आहेत. क्लॅरिफिकेशन, ॲडवायझरी, ऑर्डर, डायरेक्शन या सगळ्याचं पालन जे आहे ते या इंटरमिजिएटरी कंपन्यांना करावं लागणार आहे. आणि त्याच्यामुळं गव्हर्नमेंटच्या कुठल्याही सजेशन ज्या आहेत त्या एक प्रकारे या कंपन्यांच्यासाठी लीगल रिक्वायरमेंट्स होऊन जाणार आहेत. ॲज पर द फर्स्ट अमेंडमेंट रूल पब्लिश्ड इन फेब्रुवारी 2026, अगदी याच वर्षामध्ये AI संदर्भात सुद्धा एक बदल मोदी सरकारनं केलेला होता की तुम्हाला ते डिस्क्लोजर द्यावं लागेल. पण तो ठीक आहे, म्हणजे तांत्रिकदृष्ट्या तो आवश्यक असा होता. पण होणार काय आहे की प्लॅटफॉर्म्स मे लूज देअर सेफ हार्बर प्रोटेक्शन इम्युनिटी फ्रॉम युजर कंटेंट लायबिलिटी इफ दे फेल टू प्रोॲक्टिव्हली एन्फोर्स द रूल्स. म्हणजे सरकार भीती घालतंय की तुम्ही जर या सगळ्या गोष्टींचं पालन नाही केलं तर तुमची भारतातली सर्व्हिस जी आहे ती धोक्यात येऊ शकते. आणि त्यामुळं या IT रूल्स अमेंडमेंटला फार मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होतो आहे. अगदी काल दिल्लीमध्ये जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू होतं तेव्हा 2 खासदारांनी याच्या संदर्भातला आवाज उठवला. आम आदमीचे संजय सिंग आणि राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा. काय नेमकं ते म्हणालेले आहेत बघा. अभी इसके ठीक बाद मुझे 1.5 घंटा विलंब हो गया है. मुझे प्रेस क्लब जाना है. जानती हैं क्यों मैम? सिर्फ इसलिए कि सरकार की आलोचना देश की आलोचना हो गई है. सरकार की नीतियों उसमें कुछ डिक्रिमिनलाइज करिए. मेरे देश और मेरी सरकार में फर्क है. ये फर्क 75 वर्ष पूर्व भी था. ये फर्क 75 वर्ष बाद भी रहना चाहिए. क्योंकि आज मैं जहां जा रहा हूं वहां यूट्यूब बैन कर दिया गया है. जर्नलिस्ट हैव बीन बैन. और मैं वहां जा रहा हूं सदन की तरफ से, अपने दल की तरफ से, राष्ट्रीय जनता दल की तरफ से मैं अंत में माननीय मंत्री जी को जय हिंद के माध्यम से कहता हूं कि तय करिए कि सरकार किसके लिए है. आपकी नीतियां, आपका दिमाग हम चेक कर लेंगे. आपका दिमाग बड़े बकायेदारों से कर्ज वसूलने में नहीं है. अगर होता तो ये हजारों करोड़ के जो बकायेदार हैं इनके पासपोर्ट जब्त करो ना. संजय सिंह के तो पासपोर्ट आपने जब्त किए हैं. एक एक सांसद के पासपोर्ट आपने जब्त किए हैं. इन डकैतों के पासपोर्ट क्यों नहीं जब्त किए आपने? इन डकैतों के पासपोर्ट क्यों नहीं जब्त किए आपने? नहीं जब्त किए. आपका दिमाग क्या है? यूट्यूबर पकड़ना है, न्यूज वाले को पकड़ना है, 4 PM संजय शर्मा का बंद करना है, राजीव निगम का फेसबुक बंद करना है, मुकेश मोहन पे मुकदमा करना है. खाली आपको अपने विरोधियों का गला घोटने के अलावा दिन रात कोई काम नहीं है. खाली आपको अपने चंद पूंजीपतियों को फायदा पहुंचाना है. देश की जनता भाड़ में जाए, कोई मतलब नहीं आपको. नोटबंदी करके आपने देश की अर्थव्यवस्था को बर्बाद किया. आपने एक अपने पूंजीपति दोस्त को हिंदुस्तान की सारी संपत्ति देके देश को बर्बाद किया. आप सिर्फ देश को लूटने वाले लोग हो. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय की हे जे इंडिव्हिज्युअल क्रिएटर्स आहेत आमच्यासारखे, स्वतंत्र पत्रकारितेसाठी जे कोणी अशा पद्धतीनं काम करतायत त्या सगळ्यांच्या पाठीशी राहा. या निमित्तानं पुन्हा एकदा विनंती की आपल्या यूट्यूब चॅनलची जी मेंबरशिप आहे, जिथं तुम्हाला जॉईन बटन दिसतं तिथं जॉईन होऊन कृपया तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये करा. ही मेंबरशिप अशाच गोष्टींसाठी आवश्यक आहे की ज्यासाठी स्वतंत्र पत्रकारितेचा आवाज जो आहे की या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. ज्या गोष्टी सरकारला तुमच्यापर्यंत पोहोचू नये असं वाटतं त्या पोहोचवण्यासाठीची ही छोटीशी किंमत आहे, ती तुम्ही आवश्यकपणे तुमच्या गरजेनुसार ती पूर्ण करावी असं आवाहन. आणि आपल्या मेंबरशिप कॅम्पेनबद्दल फार कमी प्रमोशन मी करत असतो, पण याची जी रिक्वायरमेंट आहे ती अजूनही एका ठराविक लेवलपर्यंत पोहोचलेली नाही आहे. त्यामुळं सगळ्यांना आवाहन. आणि हे सोशल मीडियाचे जे रूल्स आहेत
त्यानं होणार काय बघा की 2024ची निवडणूक ही पूर्णपणे यूट्यूबवरती लढवली गेलेली होती. जे प्रश्न मुख्य माध्यमं विचारू शकत नाही आहेत ते सोशल मीडियावरती विचारले गेलेले होते आणि म्हणून आता हा मीडियासुद्धा आपल्या कंट्रोलमध्ये असला पाहिजे असं सरकारला वाटू लागलेलं आहे. योगेंद्र यादव या सगळ्याबद्दल काय नेमकं सांगतायत आणि किती भीती आहे या रूलची, आपण हा धोका कसा वेळीच ओळखला पाहिजे, ऐका. कई बार बहुत बड़ी खबर छोटी छोटी किस्तों में आती है ताकि हम पहचान ना पाए. पिछले कुछ दिन से यही हो रहा है. जो पहले परचून में होता था अब वो थोक में शुरू हो रहा है. 4 PM को यूट्यूब से बंद किया गया. उधर फेसबुक ने नेशनल दस्तक को बंद किया, मॉलिटिक्स को बंद किया, राजीव निगम का जो था उसको बंद किया. कश्मीर के ग्रेटर कश्मीर, राइजिंग कश्मीर और कई को भी मेटा ने बंद किया है. ट्विटर पे एक्टिविस्ट संदीप और डॉक्टर निमो यादव, इनके अकाउंट्स को भी बंद किया गया. और यही वो वक्त है जबकि मुकेश मोहन जैसे इन्फ्लुएंसर्स के खिलाफ केस किए जा रहे हैं. ये टुकड़ों टुकड़ों में जो खबर है इसके पीछे बड़ा सच क्या है? सोशल मीडिया अब इस सरकार के खिलाफ हो रहा है और सरकार डर रही है. घबराई हुई, बौखलाई हुई, डरी हुई सरकार क्या करती है? पोस्टमैन को पकड़ने की कोशिश करती है कि तुम्हें नहीं करने देंगे. 2 बात याद रखने की है. पहला, ये मत सोचिए कि सिर्फ 4 PM पे हमला है, ये मत सोचिए कि एक्टिविस्ट संदीप या किसी और पे हमला है. ये हम सब पर हमला है. और दूसरी बात याद रखिए, दुनिया में सबसे बड़ा मीडिया हमारा मुंह और हमारा कान है. जब किसी डिक्टेटर के खिलाफ ये मीडिया चलने लगता है उसे दुनिया में कोई नहीं रोक सकता. हिंदुस्तान का मिजाज करवट ले रहा है. त्यामुळं अतिशय छोट्या छोट्या भांडवलावरती काम करणारे हे सगळे लोक की ज्यांचा विवेक जागा आहे, ज्यांना निष्पक्ष पत्रकारिता करायची आहे, सरकारला प्रश्न विचारायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जी मनोज झांनी पण सांगितली, सरकार आणि देश याच्यामध्ये फरक असतो. आपल्या देशहितासाठी सरकारला प्रश्न विचारायचे असतात. एक फेमस वाक्य पण आहे इंग्लिशमधलं, एव्हरी पॅट्रियट डिफेंड्स हिज कंट्री अगेन्स्ट द गव्हर्नमेंट. म्हणजे या गव्हर्नमेंटपासून, कुठल्याही गव्हर्नमेंटपासून आपल्या देशाचं रक्षण करणं हे कुठल्याही देशभक्ताचं प्रमुख कर्तव्य असतं. आणि म्हणून वेळीच सावध व्हा. हे अमेंडमेंट्स 14 एप्रिलपर्यंत लागू करण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. आता ड्राफ्ट रिलीज करण्यात आलेला आहे. लोकांच्या सजेशन्स मागवल्या जात आहेत, पण ते एक लोकशाहीचं नाटक असतं. या सजेशनचा किती विचार मोदी सरकार करणार आहे हे आपल्याला आधीच माहिती आहे. आणि म्हणून शक्य तितक्या पद्धतीनं हा स्वतंत्र मीडियाचा आवाज, जो आता केवळ एक शेवटचा बालेकिल्ला उरलेला आहे देशामध्ये, तो तरी वाचवण्यासाठी आपण सजग झालं पाहिजे. हे पुन्हा एकदा आवाहन. या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास हा विषय अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी देखील मदत करा. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. धन्यवाद.